नमस्कार. आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. आपली जर मुलं जेवत नसतील तर काय करावं? हल्ली सर्रास पालकांचा हाच प्रॉब्लेम आहे, की मुलं जेवणच करत नाहीत. त्यांना जेवण चारण्यासाठी 1 तास 2 तास द्यावे लागतात. मोबाईलच दाखवावा लागतो, टीव्ही दाखवायची, थोडंफार जेवतात. नाहीतर ते दिवसभर पूर्ण उपाशीच राहतात. तर आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, त्या उपायानं तुमची मुलं हमखास जेवण करायला सुरुवात करतील. मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे, त्यानंतर मुलं इतकी जेवण करायला लागतील, की तुम्हाला वाढून वाढून कंटाळा येईल. आता माझा जो व्हिडिओ जे गावाकडची लोकं बघत असतील त्यांना माहिती आहे, जर गाई किंवा बैल किंवा जनावरं जे आहेत ते ज्यावेळेस काही खात नसतात, त्यांच्या जिभेला काटे आलेले असतात, त्यावेळेस आपली जी जुनी जुनी माणसं आहेत ती त्यांच्या जिभेला लोणचं चोळत होते. त्यामुळं काय होतं, की पोटातला अग्नी तो प्रज्वलित होतो आणि ती गाई गुरं आहेत ते व्यवस्थित त्यांचा चारा पाणी खायला लागतात. त्याचप्रमाणे आपल्या मुलांना काय करायचं आहे, पहिला जो उपाय आहे त्याच्यामध्ये अगदी 2 चिमूट आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आहे आणि 1 चमचा मधातून मुलांना 2 वेळा द्यायचं. हा पहिला उपाय झाला. ह्या उपायाने तुमची मुलं जेवण करू लागतील. त्यानंतर दुसरा उपाय ते म्हणजे आपले जे मुलांचं जेवण आहे त्याच्यामध्ये लिंबाचं लोणचं आहे ते ॲड करायचं. तुम्ही त्यांना दिवसातून 2-3 वेळा कितीही वेळा लिंबाचं लोणचं तुम्ही मुलांना देऊ शकता. ह्या आंबटपणामुळं काय होतं, आपल्या पोटातला जो अग्नी आहे, पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं ते आपल्या डायजेशनसाठी महत्त्वाचं असतं. मग त्यालाच आयुर्वेदिक भाषेमध्ये अग्नी असं बोलतात. तर तो शरीरातला अग्नी आहे तो प्रज्वलित होतो आणि त्यामुळं मुलं जेवण करू लागतात. तर हा उपाय आजच ट्राय करा. उद्या तुमचा जेवणाचा प्रॉब्लेम हा सुटलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.